नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता इकडे देवगडात चाललेलो आहे. आता हे आम्ही होडी आणि त्या बाजूक जाणार आहे वाघोटणका. आणि वाघोटणका आज हनुमान जयंती उत्सव व पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. बघा मंडळी, मी आता इकडे वाघोटण तरवर इलेले आहेत आणि इकडे आमचे होडीवाले आहे. बघा होडीवाले, तुमचं नाव कसं हो? संजय यशवंत पाटणकर म्हणून हे होडी चालक आहेत. आणि या आम्ही होडीनं आता त्या पहिलाडी जाणार आहोत तिकडे वाघोटणका. आणि तिकडं तो कार्यक्रम मी दाखवणार आहे मी तुमका. आणि आज तो उत्सव पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओ दाखवणार आहे. त्या बाजूक तिकडे देवगडा तुमका किनारपट्टी दाखवता येते. इकडे ही अशी खाडी आमची, ही विजयदुर्गावरनं इलेली खाडी आहे इकडे. बघा आता मी पूर्ण भाग मी तुमका दाखवते. इकडे नदीचं एक आम्ही इकडे नदी म्हणतो, काय का लोक खाडी म्हणतात. कसं हो, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे ना. आता आम्ही होडी ना होडी करूया. बघा आपली काठी घेऊन तयार होतात आणि इंजिन लावलेलंच हा. आता तुमका दाखवणार ही आपली बोट कशी चालली आहे ती. बघा आता होडी चालू केला नाही. आता मी तुमका दाखवतो इकडे. आता प्रवास माझा तिकडे देवगड तालुक्यात चाललेलो. बघा होडी आता चालू केल्याने आणि आता मी इकडे देवगडात चाललेलो आहे. देवगडमध्ये वाघोटण इकडे आज हनुमान जयंती उत्सव पूर्ण मी तुमचा दाखवणार आहे. आता ह्या बोटीत मी तिकडे चाललो आहे. हे बघा मंडळी, मी आता इकडे देवगड तालुक्यात दिलेलो आहे आणि त्या बाजूची खाडी तुमका दाखवते. ती आपल्या राजापूर तालुक्यातील खाडी आहे. मी आपणास अधिकार सांगू हे सर्व ऐकून मी इकडे वाघोटणला इलेलो आहे. आता तुमका इकडे श्री सत्यनारायणची महापूजा आणि हनुमान जयंती उत्सव पूर्ण भाग मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. आता मी पुढे पुढे चाललोय रस्त्याने वरती. उत्पन्न झाली आहे तेव्हा सोत ऋषी म्हणाले हे म्हणून आणखी सर्व सुखांचा उगम शेवटी मोक्ष झाला प्राप्त झाला. श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ वाघोटण श्री सत्यनारायण थोड्या टायमात दाखवणार आहे. श्री हरये नमो महापूजा चालू हरये आहे नमो इकडे. हरये नमः आता तृतीयो आता मी गेटली पुढे पुढे चाललोय. इकडे आता दुकानदार दुकानं पण लावतात. बघा अशी बाजारपेठ ही आहे तिकडे बाजू. आता मी मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे तिकडे. हो हो येते येते. बघा या बाजू इकडे सत्यनारायणची महापूजा चालू होता. दुकानदार दुकाना लावतच होत. त्याने राजाला प्रश्न केला की भक्तिभावाने आपण हे कोणते भक्त आहात हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा राजा म्हणाला की धनधान्य पुत्र इत्यादी मिळवण्यासाठी इच्छा प्रत्येकाने तेजस्वी कांचन नगरातील सर्व नवशा मारुती उत्सव तो दूध घेऊन आला. आता तुम्ही त्याचं दर्शन घेऊ शकता. आता मी मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. मित्र नातेवाईकांसह साधवाने अतिशय आनंदित झाला आणि त्याने त्या व्यापाराच्या पुत्राला आपली कन्या दिली. विवाह समारंभानंतर दुर्दैवाने साधवाने पूर्वसंगात्री श्री सत्यनारायणाचे पुनन मात्र विसरून गेला. त्यामुळे प्रबंध रुष्ट झाले. त्यानंतर तो व्यापारी काही दिवसांनी योग्य काळी आपल्या जाव्यासह व्यापारासाठी निघाला. नवशा मारुतीचं सिंधू नदीच्या किनारी निसर्ग
चंद्रकेतुराजाच्या रत्नसारपुरामध्ये तो व्यापार करू लागला. रत्नसारपुरामध्ये व्यापार उत्तम सुरू झाला. परंतु साधू म्हणाला पूर्वसंदर्भाचे विस्मरण झाल्याच्या भगवंतांच्या लक्षात आले व भगवंत रुष्ट झाले. त्यांनी ह्या साधवण्यावर फार मोठे संकट येऊन याला दुःख भोगावे लागेल असा शाप दिला. शापाच्या प्रामुळे चंद्रराजाच्या गळ्यात चोरी झाली. ते चोरून आणलेल्या धनासह तो साधवण्यातील ठिकाणी पोहोचला. त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणारा लागून आपल्या पाठीमागे आलेले पाहून चोराने ते राजव्यतेचे व्यापाऱ्यांच्या सान्यात ठेवले आणि तेथून तो दोन पळत सुटला. तपास करण्यापुरते ते पोहोचले तेव्हा साधूजवळ राजधन पाहून हे चोर आहेत अशा समजूत्या दोघांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. मुद्देमालासह चोर सापडल्याच्या आनंदात राजू चोरांसह राजा त्वरित येऊन पोहोचले व चोरांना त्याने राजासमोर उभे केले व राजात नावाचे म्हटले. चौकशी न करता राजाच्या आज्ञेने दोघांना बेड्या घालून ताबडतोब कारागृहात ठेवले गेले. आम्ही चोर नाहीत, व्यापारी. श्री सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. तिने आपल्या बंधू वर्गासह श्री सत्यनारायण पूजन केले आणि पतिमोदा लवकर घरी व्हायत अशी प्रार्थना केली. पूर्वी संकल्प केलेल्या व्रत करण्यास विलंब झाला. या अपराधाबद्दल माझा पतिवर्गाने क्षमा करा अशी प्रार्थना केली. त्यामुळे भगवंत संतोष झाले. भगवंताने चंद्रराजाला दृष्टांत देऊन सांगितले की हे राजा, तू दोन वाणिजन बंदिवासात ठेवले आहे. त्यांना तू त्वरित मुक्त कर. त्यांचे स्वतःचे तू घेतलेले धन त्यांना ताज परत दे, नाही तर तुला सर्व धनपुत्रादी वर्गासह नाश करीन असे स्वप्नात सांगून भगवंत दुष्टाले. त्यानंतर राजाने सकाळी सुजनांसह राजसभेत बसून हे वृत्त लोकांना सांगितले आणि त्या दोन वाणिजनांची मुक्तता करण्याची आज्ञा केली. दूतांनी राजाज्ञे त्या दोघांना बंधनमुक्त करून राजासमोर हजर केले आणि राजदूत राजाला म्हणाले की आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीवासातून हे दोन वाणी आपल्यासमोर हजर केले आहेत. साधवणीवर पाठवून राजाज्ञेने मुक्त होऊन सुद्धा चंद्रराजाला वंदन करून काही नमोत्था नम्रने पुढे राहिले. त्या दोघांना कशा अवस्थेत पाहून राजा म्हणाला, दैवयोगाने तुम्हाला बंदिवासाचे दुःख प्राप्त झाले होते, पण आता तुम्हाला भय नाही. राजाने रतनदुर्यांच्या बेड्या काढल्या. शौर मंगल स्नान करण्याची आज्ञा केली. वस्त्रालंकार देऊन राजाने त्यांचा सत्कार केला. गोड भाषण त्यांना संतोष दिले. पूर्वी जप त्यांचे वैभव त्यांना परत केले आणि त्यांना ते निर्दोष असले सांगून घरी जाण्यासाठी निरोप दिला. त्या दोघांनी राजाचे अभिवादन केले. तो अतिशय आनंदितपणाने सर्व डबे ताब्यात घेऊन स्वर्गरी जाण्यासाठी त्यांनी निरोप घेतला. श्री स्कंदपुराणे खंडे श्री सत्यनारायण तृतीयोऽध्यायः. हरये नमो हरये नमो हरये नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्रीसूत उवाच. तेव्हा सूत ऋषी म्हणाले, ऋषीवर्य हो, राजाचा निरोप घेऊन मिळाल्यासह जावयांसमय साधवणे. चंद्रराजाच्या नगरातून निघाल्यावर निर्दोष मुक्त झाली. आनंदा प्रीत्यर्थ व प्रवास निर्विघ्न व्हावा म्हणून त्याने भगवंता दक्षिणा देऊन शोकवाडे प्रयाण केले. ते दोघे प्रवासात असता त्यांची परीक्षा घेण्याच्या हेतूने भगवंतांनी संन्याशिवाय वंदना विचारले, साधवण्या तुझ्या नौकेत काय आहे? धनमनाने गर्विष्ठलेले दोघे त्यांची निंदा करून म्हणाले, संन्यासी मला तुम्हाला कशाला नसतात चौकशा? आमचे द्रव्य पळविण्याचा तुमचा विचार नाही ना? अहो महाराज, आमच्या नौक्यात वेली व पाने आहेत. साधवण्याचे हे निष्ठूर उत्पन्न झाले आहे. आरतीला सुरुवात करीत आहोत. वाडीतील सर्व मंडळींनी आरतीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. पूजा संपन्न झाली आहे. भुवन भवानी सैदन्नामी कर्पूरपुरेण मनोहरेण सुवर्णपाद संस्थितेन उदितवासा सरसंगदेन निरांजनते जगदीश्वर मे कृमेतो. लक्ष्मी सहित सत्यनारायणदेवता श्री नवशा मनोदेवता कर्पूरादित्य दिव्यंच सौरभ्यामी सुखकर्ता जय देव जय देव जय मंगलमूर्ति मंगलमूर्ति
मंगेश्वरा धीरे जड़ित मुकुट शोभतो बाला गुण गुण तेने पूर्णे चरणी प्रिया जय देव जय मंगलमूर्ति स्वती मंगलमूर्ति कामना पूर्ति जय देव जय ब्रह्मोदर पीतांबर वंदना जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती हो मारू आवासे हो कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोला दैवी विचारा अर्धांगी पार्वती समनाया माला विभूति जय उदय कंठ मीरा ऐसा शंकर शोभे उमा विराला जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती हो मारू आवासे हो कर्पूर गौरा जय देव जय श्री पाणे राजन पेले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आत्मके वाळू कर्पूर गौरा जय देव व्याघ्रामर मणिवर्धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटि वेद वाद्य उच्चारी रघुकुल कीनक नाम दासंकरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती होवा आवासे होवा कर्पूर गौरा जय देव नारायणायति समर्पया ब्रह्मेशं नारायणं कृष्णदामोदरं वसुदेवं हरे श्रीधरं माधवं पितामहं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 श्री सत्यनारायण महाराज की सदा सर्वदा योग तुझा मिळावा विषय कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंत रघुनायका मावळीची आगा जय रघुवीर समर्थ ज्या ठिकाणी मनदाय मा त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठे विधो मस्तकच्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही मोरया मी बाळकाने भीत सेवा कृपाय अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुगार मोठी कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माता मुकुटी नळाळी कारुण्य सिंधू दुःखारी गुरुवीण शंभो ओणकारी श्री सत्यनारायण महाराज की श्री नवसा मारुती की
कर्मचारी भेट देतात. या ठिकाणी उत्सव चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न करतात आणि आम्ही या ठिकाणी भेट दिली. कार्यक्रम व्यवस्थित पुढचा पार पडावा. रात्रीची डबलवारी भजनं आहेत ती सुद्धा उत्कृष्टपणे पार पडावीत अशा शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाराम बापू कुशेकर यांच्याकडून 250 रुपये देणगी दिली आहे. त्यांचे मंडळ आभार आहे. मर्यादा केलं किंवा सांभाळ केलं तसं ब्रह्मणे नमः. नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः, प्राणाय नमः, वेदाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः. ब्रह्मणे नमः. उत्तरापोषण शंख प्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. नमस्करोमि. ब्रह्मणे नमः. नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि. प्राणाय नमः, प्राणाय नमः, वेदाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः. ब्रह्मणे नमः. कृष्णा पाटारे यांच्याकडून 501 रुपये देणगी मिळाली. मंडळ त्यांचे आभारी आहे.
त्यांचे आभारी आहे. हे बघा नवशा मारवती निमित्त आज उत्सव आणि इकडे बघा जेवण आज दुपारी आहे. त्याच्यासाठी हे बघा त्यांचे ग्रामस्थ पूर्ण वाडीतील तसे जेवण बनवतात. आता मग इकडे दाखवतात जेवण. हे बघा हे काका मग इकडे जेवण दाखवतात. काका भात बीत झालो की नाही? भात झालेलो बघा. भात झालेला आहे. हे बघा भात बघा एकदम स्पेशल भात बनवलेलो आहे बघा. आता दुपारी हे सगळं जेवण वाढणार. आता ती आमटी काय भाजी बनवली ती आता मला दाखवतो. डाळ दाखवतो बघा. डाळीचं टोपच बघा केवढं होतं. हे बघा एकदम सुरसुरीत डाळ म्हणतात ती ही बघा. आपल्या कोकणात जी डाळ भेटतात ही बघा अशी तेवढं टोपच चढवलेलं तर बघा. त्या मनाने जेवण बघा काय आता. हे बघा हे आज सकाळपासून कमी कमी 3 वाजल्यापासून हे काम करतं तिकडे. किती मेहनत घेतात बघा. ही भाजी बघा स्पेशल भाजी मिक्सिंग भाजी ही बघा कुर्मा भाजी बघा. भाजी बघा किती आहे ती. असा ह्या जेवण आणि किती मेहनत घेतात गावले ते बघा इकडे. हा हो वाघटन नवशा मारवती उत्सव आज मी पूर्ण काय या व्हिडिओत दाखवणारच आहे. आणि हे बघा किती सकाळपासून किती मेहनत चालली आहे ती बघा. हा परसाद दाखवूया. हे काय आमटी ठेवलेली आहे पाणी ठेवलेला. आता यांचे पापड दाखवूया. पापड कसे तळतात ते. हे बघा दरवर्षीप्रमाणे इकडे जेवण मस्तपैकी भेटतात. आणि हे बघा हे पापड्यावर कायम असतं दरवर्षी तळीच असतं ते बघा. हे बघा पापड बघा मस्तपैकी इकडे तयार करतात तिकडे. तुम्ही भरीत राहा पापड. हा सगळं दाखवूया. हे बघा पापड प्रसादी दाखवूया इकडे. प्रसादी झाली काय भरून? प्रसादी भरून झाली काय मंजू? प्रसादी झाली काय भरून? होय हे काय प्रसादीची तयारी पण झालेली आहे. या सगळ्या माणसा दाखवूया. नवशा मारुती उत्सव निमित्त आहे बघा. आता जेवण आहे इकडे. जेवणात सुरुवात झालेली आहे. दुपारच्या आता 1 वाजलेलं वाघोटन मध्ये. हे बघा इकडे जेवण चालूच आहे. भाजी दिविशा रवींद्र परब हिचकडून 200 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. काय जेवण कितपत झाला? 1 नंबर जेवण झाला म्हणून सांगतात. हा महादेव पांडू राठोड यांच्याकडून 500 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. संतोष राणे यांच्याकडून 111 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. लाडू दाखवूया ना.
जेव्हा मस्तपैकी जेवण कितपत आहे? एक नंबर जेवण म्हणून सांगतात. निलेश देवेकर यांच्याकडून 250 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. चालू करूया. आदित्य आनंद तिर्लटकर यांच्याकडून 500 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. मिडगावकर यांच्याकडून 201 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. काय लागात काय तर इकडे आणि या डाळण्या सरिता गुराव हीचकडून 100 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. जरा दुसरी पंगत चालली आता इकडे जेवणाची. ये बॉस अरे या जेव्हा जेव्हा वर बघा जरा. कशी जेवताच ती दिसत होती ना. जेव्हा तुम्ही जेव्हा हा जेवण कितपत झालं? छान आहे ना. जेवण सांगतो छान मस्तपैकी असं झालेलं की भाजी विष्णू तिर्लटकर यांच्याकडून 101 बघा रुपये तिसरी मिळाले. पंगत आता बसलेली आहे जेवणासाठी. आता जेवण कितपत झालं आहे? असं झालंय ना. तो काका सांगतात 1 नंबर जेवण झालं. जानू बापू खरात यांच्याकडून 100 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. काय वाटतं? येता भात येता
जेव तू जेव सावकाश जेव हा हा काय जेवण मस्त झालंय ना काय जेवण छान झालंय म्हणून सांगतात जेवा ऐचन जेव तू जेव दाखवताय तू जेवतोस तो कसं तो माहिती जेव कोणा होते म्हणून काय काका जेवण कितपत बरं आहे ना भाजी भाजी वाढीच नव्हती एका भरपूर वाडा बाग दमून इलेलो हा बागेत ना दाखवूया जेवता तो नाही ATM घरी पण बघतील मग न्यायालय मंडळ त्यांचे आभारी आहे. होय तो सकाळपासून काही दिसलाच ना आता जेवच्या टायमाकच दिसलेला होय ना काय बागेत गेला होतास की आंबे काढून आंब्यांची घाय ना लाडू तोंडात हा मग समजा काय जेवण कितपत झालं तर जरा सांगा हा लाडू तोंडात एकदम सुरसुरीत हा लवो तिर्लोटकर यांच्याकडून 500 रुपये न्यायालय मंडळ त्यांचे आभारी आहे. घेतलंय तो हे बघा 5वी पंगत चालू झालेली आता इकडे जेवणाची सकाळपासून आहे तीर्थप्रसाद देतात इकडे
आणि थंडा पण आहे इकडे. जेवण झालं प्यायला असतो ना रे. पिया तुम्ही काय नाही आराम घेत पिया. नाही आता पाणी पिकतच नाही. बाबा वगैरे म्हणजे मला प्रमाण जे त्या बारा भागांमध्ये आज मुला माणसाला उद्योगधंदा कसं सांभाळतो तसं सांभाळतो. भाग मग गणेश विजय कडून 101 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. आता दिलं अमोल गौरव यांच्याकडून 251 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. सगळ्यांना घेणार सगळ्यांना घेणार म्हटलं. मुलाखत घेता आणखी यांच्याकडून 500 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. कृष्णा केशव पाई यांच्याकडून 1001 रुपये मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. काढूया
ही बघा बाहुली, बघा बाहुली. ही बावली आमची दिसून देऊ. ही बावली दाखवा की बाहुली, दाखवा जरा. आमची बघ. ही बघा दर्शन घेऊ गेलेली आहे बाहुली बघा. जेवा जेवा भरपूर भरपूर जेवा. ए भरपूर जेवा. हा युट्यूब चॅनल मालक सुभाष गवई यांना कुंभवडे यांचे लाईव्ह चित्रीकरण चालू आहे. ते सर्व लोकांनी या कोकणी राजा युट्यूब चॅनलवरती बघू शकता. नाही हीच दिसो काही मेहनत दिसतात ना. हा पाया पडून मिळून येलं. मी थांबले नाही पाया पडलं. मग येऊ घे राई लावून गेलेली आहे. काय ठेवलेला माणूस बघतोय. ज्योती बी दिली नाही संध्याकाळी टायमात 11:30 तुझं हृदय राहिलं टायमात नाही गाड्या लेडीज साठी आहे तिकडनं राहा ते बदलून राहा लेडीज माझ्या देत नाही जागा किती अडवला जेवला आत्ताची लगी